निकोली संघ आणि आजच्या गटातून कुठला संघ निघेल. आज 10 संघाला इथे मात्र संधी देण्यात आली. त्यामधून पहिल्या फेरीतला शेवटचा सामना बाकी आहे. दोन्ही टीमनी सुद्धा सज्ज राहायचे. अर्णव स्पोर्ट खारबाव आणि दापोडे बी टीम या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. न्यू एकविरा पिंपळे टीमची सलामी जोडी पाहता आपण खेळपट्टीवर रवाना झालेली आहे. आणि चर्चा होती की न्यू एकविरा पिंपळे संघ नुकत्याच एक मेगा इव्हेंटमध्ये पाहतोय की आपण पराभूत झाला होता अंतिम सामन्यामध्ये, पण काय फाईट केली होती. यंग पोरं घेऊन मैदानात उतरली होती आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलंय. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. 511 पिंपळगड म्हटलं नो डाऊट भिवंडीचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय बाळ्यामामा साहेब यांचे निकटवर्तीय बादशाबाई यांच्या नावानं हा संघ आपण पाहतोय. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. परत एकदा टीम मिटिंग करू नका 511 पिंपळगड टीमचे खेळाडू, कारण की आजचा हा शेवटचा दिवस आहे. या सामन्यानंतर तब्बल 4 मॅचेस कव्हरेज करायचे आहे, म्हणून तुमचा सहयोग खूप मोलाचा ठरणार आहे. अन्यथा सेकंड सेमी आणि अंतिम सामना वेळेअभावी 2 षटके सुद्धा होऊ शकता. यासाठी घाई करा. तर स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण एक युवा बॅटर दक्ष. नॉन स्ट्राईकला पाहतोय कुणाल. पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज भावेश ज्युनियर. त्याला सराव थांबवायचे. यस, सामन्याला सुरुवात होताना 511 पिंपळगड टीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय निमंत्रण दिले बॅटिंगचं न्यू एकविरा पिंपळगड टीमला, आणि ते निमंत्रण स्वीकारेल काय. पहिला चेंडू सफल झालाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. जर चेंडू बॅटरला चकवला असता तर निश्चित धावा काही जास्त मिळाल्या असत्या. काहीतरी सांगता येतं. यस, पाहतोय की आपण निश्चित यस पहिल्या चेंडूवर एका धावनी खातं उघडलंय दक्ष या बॅटरने. टीमचं खातं यस. जो नवीन नियम आहे त्या नियमानुसारच ही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यास पात्र पटकन लॉपटेट आहे, हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक दूर आहे. आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात 2 रन्स तिथे मात्र कंप्लीट करतोय बॅटर दक्ष. आता मात्र खातं उघडल्या गेलं. दोन्ही चांगले संघ पाहतोय आपण. जबरदस्त फाईट पाहायला मिळाली, शंका नाहीये. पण ज्या प्रकारे 511 पिंपळगड टीमने प्रदर्शन केलं होतं एक चांगल्या टीमच्या विरुद्ध, 51 धावा तब्बल मला वाटते की 3 चेंडू राखून सहज विजय संपादन केला होता. काय कमालीची बॅटिंग. राहुलच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार निघाले होते. पलटी फटका, खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू अतिशय वेगात बाउंड्री लाईनला पार करून बाहेर गेला चौकार. चांगली सुरुवात दक्ष करतोय. बघितलं की थोडासा चेंडू आटोक्यात आहे, त्याचा पूर्ण वापर करून घेतला. रिव्हर्सचा फटका अटेंड केला आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडूची जागा निवडली. सीमा पार चौकार. चौकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते ती 6. बिनबाद पहिले षटक प्रगतीपथावर असताना
गोलंदाज भावेश ज्युनियर मारा करतोय परत. वेपिड एज अँड टोकाकडनं तो क्षेत्रक्षण कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. पाहतोय आपण गली पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ ऑन साईडकडे जर पाहिलं आपण मिड विकेट मिड ऑन, दोन खेळाडू तृतीय षटकाच्या बाहेर, एक बॅकवर्ड स्कोर लेग आणि दुसरा पाहतोय आपण डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर. गोलंदाज सज्ज होताना भावेश ज्युनियर. कडक कडक के डी के, कडक 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 गेलाय हा षटकार. चौथ्या बॉलवर मात्र संधी मिळाली खेळाडू कक्षामध्ये जल्लोष करण्याची. टाळ्यांचा कडकड आपण ऐकलं. काय क्लास फटका होता. उंची जास्त होती असं वाटलं होतं की क्षणी बाहेर जाईल की नाही, पण त्याची 6 धावा मिळेल एवढी लांबी सुद्धा एक चेंडूने गाठली होती. सुरुवात अतिशय अप्रतिम. धावसंख्या पाहता पाहता आपण पाहतो की 12. दक्ष इज द ग्रेट ऑलराऊंडर पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज भावेश ज्युनियर. अजून एक चांगला प्रहार सफल झालाय. परफेक्ट टायमिंग पाठवलाय लॉंग लेगच्या वरतून षटकार. आता मात्र रणजित दक्ष यांनी धडे शिकवायला सुरुवात केली. खरपूस समाचार. प्रत्येक चेंडूवरची पिठाई. असं म्हटलं जाईल की चेंडूचा थोबाड फोडताना पाहतोय पण दक्ष ज्या प्रकारे बॅटिंग करते. गुड बॅटिंग. एक युवा बॅटर पहिल्या सामन्यातला खरा हिरो ठरला होता. बॅटिंग बॉलिंग, पण शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना नेला होता, जिंकून दिला होता तो दक्ष. आपल्या टीमसाठी दक्ष राहून इथं मात्र एक उच्च कोटीची बॅटिंगचं प्रदर्शन करतोय दक्ष. दक्ष गायकवाड अतिशय प्रतिम. चला आपण वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. वारंवार आम्ही सूचना करतो, या सूचनेचं आपण पालन करायचंय. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय पण एक धाव रोखू शकणार नाहीये. या एका धावनी पाहतोय की आपण षटकाची समाप्ती. 19 एक दमदार तुफानी सुरुवात. न्यू एकविरा पिंपळ टीमची नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना एक सुरेख सुंदर सुरुवात. सावंती स्पोर्ट्स सावंती टीमचे आयोजक कमिटीचे मेंबर खूप एन्जॉय करताना वा भाई वा. आणि आयुष्यामध्ये दुसरं कमवायचं काय, आनंदित राहून जीवन जगायचंय. या पृथ्वीग्रहावर आपण फक्त पाहुणे आलेलो आहोत. रोशन पाटील फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. वा भाई वा. रोशन भोईर त्यांच्या माध्यमातून पाहुण्यासाठी नाश्त्याला 2 kg वेपर त्याने दिलेले आहेत. यस. आता आमची ज्ञानेशनी काय सुरू केले. खेळ खत्म. बाय बाय टाटा. दिवसभर मोबाईलला उघडत नाही. संध्याकाळचे 7 वाजले की रात्रभर मोबाईलला चिपकून राहतात. भाऊ शांत स्वभाव के, दिसायला शांत, आतून घातक आहेत बाबा. जाऊया आपण थोडीशा चर्चेनंतर. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फुल एन्जॉय करत आहेत. पलटी फटका आणि याचबरोबर आवश्यकता होती का. विकेट किपरनी कुठली चुकी केली नाही. चांगलं शेल इथं मात्र कम्प्लीट. धक्का बटलाय तो पहिला. दक्ष मात्र चांगली खेळी करून परतीचा प्रवास करतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर ऋतिक. नवीन बॅटर ऋतिक खेळपट्टीवर. खूप चांगलं वातावरण पाहतोय. सूर्याची किरण तिरपी होताना पाहतोय आपण. धीम्या गतीने वारे वाहताना. डीडी स्पोर्ट क्रीडांगण भिनारच्या या मैदानावर
उपसरपंच चषक 2025 एक देखणा आणि सुसज्ज असं आयोजन पाहतोय आपण सावंती स्पोर्ट्स सावंत यांच्या माध्यमातून. व्यासपीठावर पाहतोय आपण या स्पर्धेचे सर्व करता धरता त्यांच्या माध्यमातून खूप लाखोंचा सहकार्य मिळतोय. आमचे वैभव पाटील दादा शांत स्वभाव पाहतोय. यावेळेस पाहतोय की आपण हा फटका गोळेगावचे गोल्डन मॅन म्हणजेची ओळख आहे आणि एक अद्भुत क्रिकेटर अमरदादा या व्यासपीठावर या. लंगोटी यार संतोष धराडे साहेब यांचे डेथ बॉलचा इशारा येते. रणपती चुकते कारण की धावसंख्या पहिले आता मात्र 20. दक्ष गायकवाड बाद झाला होता. असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या उभी करेल, विकेटची आवश्यकता होती आणि बादशाह इलेव्हन पिंपळगडच्या बॉलरने पाहतो की आपण भावेश यांनी विकेट प्राप्त केलंय. विकेटची आस अजून एक आहे. चेंडू बराच वेळ हवेत पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. त्या दरम्यान 2 धावा बॅटर ऋतिक कुणाल कंप्लीट करतोय. धावसंख्या 22. पिंपळगर कुठेही असो, कोणगाव कुठेही असो, जयमान गोवे कुठेही असो, अमर पाटील निश्चित त्यांच्या समेत असतात. सज्जवताना गोलंदाज मारा करतोय भावेश. यावेळेस पात्र खराब चेंडू आणि काय अचूक टायमिंग होती. बिमार घोषित केला आणि त्यावर हा आला. षटकार. यस, काय क्लास फटका खराब चेंडूवर. सोने पे सुहागा. 29. नाही, आपापल्या डायरेक्टला आपण मारूया. यस संजय दादा. अतिशय खराब चेंडू होता आणि पाठवलंय फाईन लेगच्या वरतून झाडाच्या दर्शनला. अजून एक धमाका. पुलचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र फरार. चौकारचा इशारा येतोय. एका चेंडूवर जर विचार केला आपण या चेंडूवर किती धावा गेले? 11 धावा. धावसंख्येचा वेग कायम आहे. धावाचा पाऊस पाडताना पाहतोय न्यू इक्विप पिंपळनेरचे बॅटर. एवढीच खराब गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या 33. 2 षटकामध्ये का 50 आकडा पार होईल? सज्ज होताना गोलंदाज मागला षटक हाताळतोय भावेश. खराब चेंडू आणि हा जबरदस्त प्रहार. कव्हर कडे चेंडू एका टप्प्याने असं वाटते की निघून गेला. सीमा पार. चौकार. धावसंख्या 37. मनसुक्त फटकेबाजी करणं कशाला म्हणतात? याला ज्या प्रकारे त्याला चेंडू पाहिजे त्या प्रकारे चेंडू टाकताना आणि बॅटर फक्त बॅट लावतोय जबरदस्त कामगिरी करताना. चॅम्पियन ट्रॉफीचा उपविजेता संघ आहे न्यू इक्विप पिंपळनेर संघ. चॅम्पियन सारखा सध्या तरी खेळतोय आणि कालच चर्चा केली होती कालिमगडचे आमचे पंच आतिश पाटील सरांनी की पिंपळनेरची टीम खूप चांगली आहे. एक नवीन यंग ब्रिगेडर आहे. टीमला बनवलंय. ओ हो हो. चाललंय चाललंय चेंडू उंच उंच आणि लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. की 50 आकडा पार करते की काय? 43. कडक बॅटिंग पाहतोय आपण केडीके. कडक कडक कडक. ही सरासरी राहिली तर निश्चित या स्पर्धेचा आहे रेकॉर्ड जो आहे चौथा हिरो स्पोर्ट मानकोट टीमचा 83 धावाचा रेकॉर्ड मोडू शकते. न्यू इक्विप पिंपळनेर संघ ज्या प्रकारे बॅटिंग करतोय पहिल्या 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 43. पहिले 12. चेंडू खूप महागात पडले.
कालचा रेकॉर्ड पण मोडला गेला नाही. काल मानकुली टीमने 2 षटकामध्ये 27 धावा चुकल्या होत्या. किंचित 4 धावा कमी पडल्या. तो परिसरच खूप छान आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण कपिल जोशी पण विसरून चालता येणार नाही. कडक मॅन या टीमकडे सुद्धा राहुल 39 धावाची घेई साकारली होती चांगल्या टीम विरुद्ध. गती परिवर्तन ओळखलंय, परखलंय, चिडूला पाठवलंय, लॉंगॉनच्या वर तोंड आलाय. अजून एक उत्तुंग षटकार. आता मात्र म्हणावं लागेल ज्ञानेश्वर आणि संदीप दादा की हे बॅटर आहेत ना, हे डबल सिंगलचे व्यापारी नाही म्हणले, चौकार षटकाराचे व्यापारी बनले. व्यापार करताना पाहतोय आपण. ते म्हणतात दिवसात तारे दिसत नाहीये, पण प्रत्येक चेंडूवर दिवसात तारे दाखवताना काय जबरदस्त बॅटिंग आहे. खास आक्रमणाला सुरुवात करू आता मात्र कुणाल इज अ ग्रेट बॅटिंग. कुणालच्या बॅटिंग 2 षटकार निघालेले आहेत आणि ऋतिक स्ट्राईकला आहे. अजून एक फुलटॉस होता, त्या संधीचं सोनं करता आलं नाही, क्षेत्ररक्षकाला बीट करता आलं नाही. फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट. आणि मला वाटतं की फक्त 14 चेंडू मध्ये इथं 50चा आकडा पार होतोय काय. राईट, अर्धशतक धावपलकावर लावल्या गेलं पाहता आपण. खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा आवाज. 14 चेंडू मध्ये अर्धशतक टीमचं. सुपरहिट बॅटिंग. प्रदर्शन कसा असावं तर तसा. अजून एक मेगा षटकार. कुणाल अफाट शक्तीचा वापर करतोय आणि त्याच्या रडार मध्ये चेंडू आला की दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवतोय. ग्रेट शॉट. अब तक 56, त्यामधून पाहतोय कुणालच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार म्हणजे 28 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 5-6 चेंडूचा वापर केलाय. षटकार चौकामध्ये डील करणारा बॅटर आपल्या टीमसाठी. आता मात्र जे भाषे 11 पिंपळगडचे पाठीराखे खूप एन्जॉय करत होते, थोडस कुठे त्यांच्या चेहऱ्यावर निराशपणा पाहतोय आपण. योग्य अजून एक दिलाय षटकाराचा प्रसाद बॉलरला. आज जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण. आतापर्यंत चेंडू बाहेरच पाठवताना नुकसान होताना आपण आयोगाचे पाहतोय आपण. ज्या प्रकारे कपिल मारा करतोय, पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 19 धावा खर्च करतोय. धावसंख्या 62. काय क्लास बॅटिंग आहे. न्यू एकविरा पिंपळेर टीमचा जलवा कायम. अजून एक पण यास मात्र क्षेत्ररक्षक चुकीचा निवडलाय. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू गेला होता. फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 63. 21 धावाची सरासरी आतापर्यंत पाहतोय आपण प्रत्येक षटकामागे. सज्ज होताना गोलंदाज कपिल. मागडे षटक हाताळताना पाहतोय आपण. गती परिवर्तन. हा फटका सरळ बॅटने होता पण टायमिंग चुकीची. हवेत आहे आणि ते मात्र जीवनदान. सोपा झेल ड्रॉप केले. असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागतात. त्यापूर्वी मात्र 2 धावा 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर 65. 65. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप पाहतोय. पहिल्या विकेट 19 धावसंख्येवर. त्यानंतर मात्र 50ची पार्टनरशिप होईल काय आणि कालच्या दिवसाचा रेकॉर्ड मोडेल काय. 52 धावाची पार्टनरशिप होती काल मानकुळ टीम कडून आणि तो रेकॉर्ड मोडीत काढेल काय. यस, आमच्या या टुर्नामेंटचे आधारस्तंभ सन्माननीय सचिन वाघचौरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सचिनदादा यांच्या विशेष सध्या पाहतोय की आपण उपसरपंच आहेत आणि त्याच्याच नावाने स्पर्धा आपण पाहतोय. दादांचं खूप मोलाचं योगदान. गावाचं कार्य सुद्धा खूप अतिशय चांगल्या तऱ्हेनं नेतृत्व करताना पाहतोय आपण आणि पोरांना क्रिकेट सोबत खेळाच्या
क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे योगदान. आणि असंच सूचना आम्हाला मिळालेली आहे की ही स्पर्धा आपण पुढच्या वर्षी डे नाईटच्या स्वरूपात पाहणार आहोत. क्या बात आहे. सज्ज होताना गोलंदाज मारा करतोय. अंतिम षटक मध्ये यज्ञेश. शेवटचा षटक आहे. धावसंख्या 65 रेकॉर्ड तोडण्यासाठी अजून मला वाटते की 19 धावा बनवायला लागेल. रेकॉर्ड आपल्या नावी करू शकता आपण. 83 धावांचा यास पाहता फोर्सिंग फटका हवेत आहे. खेळ घेण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. अब क्या कहेंगे. धावसंख्या 66. कुणाल किती ओव्हर खेळतोय. 36 ओव्हर. स्ट्राईकला असेल ऋतिक. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट फटका खेळता आला नाही. फक्त एकच सिंगल चांगलं षटक हाताळताना अंतिम षटक पाहतो यज्ञेश. आणि षटक आहे ब्लॉक होऊन चेंडूचा वापर करतोय प्रत्येक. आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल. इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण या स्पर्धेत तर विनीत माळीच्या नावावर आहेत 45. अराउंड द लेग दांडी गोल. सुरेख चेंडू. अर्णव एंटरप्राइजेस विपक्ष आपण पण आहोत दापोडे बी. चला टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचे. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. न्यू एक पिंपळे टीम कडून हार्दिक. सज्ज होताना फुल टॉसवर हा फटका. टर्न केले चेंडूला ऑन साइड कडे मिडविकेट क्षेत्राकडे फंबलिंग पाहायला मिळालं जिथे एक धाव पण इथं मात्र एकच सिंगल कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पुढे सरते ती 68. काय चांगलं षटक हाताळले. सर्वात चांगलं षटक आतापर्यंत यज्ञेश यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 1 विकेट फक्त 3 धावा खर्च करतोय. येणारे शेवटचे 2 चेंडू या डावाचे त्यापूर्वी मात्र दोन्ही टीमने हजर राहायचे टॉस बॉक्स मध्ये. कमबॅक केले. आता थोडीशी वापसी करताना पाहतोय आपण की राहुल सारखा बॅटर प्रतिस्पर्धी टीमकडे म्हणून या विकेटवर कुठलाही स्कोर सुरक्षित नाहीये. चेंडू परत टाकावं लागेल काय. आणि होय चांगली गोलंदाजी करताना मात्र स्वेर चेंडूचा मारा केलाय. निराश स्वतःवर पाहतोय आपण यज्ञेश या बॉलरला. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 69. काल मानकुली टीमने 2 वेळेस 80चा आकडा पार केला होता. एकदा 82 त्यानंतर 83. काही क्षणामध्ये त्यांचं पण आगमन होईल. अख्खा मानकुली गाव सोबत. फुल टॉसवर फटका. वाट पाहत होता कधी चुकी करणार. चुकी केली त्याला दंड दिला षटकाराचा. तब्बल आता मात्र धावसंख्या ती 75. शेवटचा चेंडू. वराजीस्पूर तडाली टीमचं रेकॉर्ड बरोबरी केलेली आहे. आणि हा एक अजून धमाका पाहतोय आपण. आणि हा जाईल षटकार. रिव्ह्यू घेतलेल्या बॅटिंग साईड यस आमचे तिसरे पद्धत चेक करतील.
आणि फेअर डिलिव्हरी आहे. तर इथं डाव समाप्त झालाय. 81 धावा धावफलकावर आणि 82 धावाचं खूप मोठं आव्हान उभं केलंय इथं मात्र न्यू एकविरा पिंपळे टीम टीम. काय सुपर हिट बॅटिंग जो आया वो मारता ही चला गया. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूवर अतिशय प्रतिम बॉलिंगचं प्रदर्शन पाहिलं यज्ञेश. त्यानंतर मात्र एक खराब चेंडू त्यावर हुकचा फटका बॅकवर्ड स्कोर कडे षटकार. थेट मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्स मध्ये आणि व्हीआयपी डायव्हर माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ भिवंडी आणि खास माझे मित्र संदेश पाटीलकडे आपल्याला घेऊन जातोय. चला टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टनने. दापोडे बी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अर्णव एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. खूप मोठी लढत पाहायला मिळेल यानंतर देखील. कॅप्टनने त्वरित पोहोचायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. वीर तानाजी दापोडे टीम बी संघाचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमचे कॅप्टन. इनिंग समाप्त झालेली आहे. आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. आयोजन कमिटीच्या सूचना आम्हाला येतात म्हणून आम्ही हा अनाउन्समेंट केलेला आहे. तर आपण त्वरित यायचंय. सन्माननीय विश्वास पाटील आणि भारत पाटील यांना विनंती करते की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय या मॅचचं. आमचे दोन्ही पाहुणे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आपण पाहतो विश्वास पाटील आणि त्याचबरोबर समाजसेवक भारत पाटील आमच्या सोबत जुळत आहेत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. महत्वाचा मॅच. दोन्ही टीम अतिशय जबरदस्त. टॉस करण्यासाठी आमचे पाहुणे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस करतोय. विश्वास पाटील सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू आहेत. वेलकम खारबाव. छापा काटा नक्कीच हा टॉस आहे आणि खारबाव संघाचा छापा असा कॉल आहे आणि आलेल देखील तेच आहे. दोन्ही संघांना देत आणि त्याचबरोबर थँक्यू सो मच बसू. खारबाव टीम संघाने नाणेफेकी जिंकल्या. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण भरपूर लवकरात इथे आले होते. कसं वाटलं आणि क्रीडांगण आणि आयोजक बद्दल काय म्हणणार? क्रीडांगण तर छानच आहे आणि आयोजनाला पण मी शुभेच्छा देईन सतीश वाघचौरे यांना तसेच त्यांच्या पूर्ण टीमला. तसेच त्यांच्या वहिनी उपसरपंच झाल्याबद्दल त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. टॉस महत्वाचा होता. नक्कीच जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. टॉस जर दापोडे बी टीमच्या कॅप्टनने जिंकला असता काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. धावा बनत आहेत. आपण बघितलं पिंपलने टीम संघ देखील खूप चांगला खेळतोय मैदानामध्ये. त्याचबरोबर पिंपलगड संघाने देखील खूप चांगली बॅटिंग केली. काय अपेक्षा टीमला काय सांगणार तुम्ही? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. रंगतदार सामना होईल. हो नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्र टॉस झालेला आहे. खारबाव संघाने जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच चालू मॅच आपण सुनील पवार यांच्यासोबत फॉर्म बॉक्स मध्ये जुळणार आहोत. धन्यवाद. थोडंसं स्पीडअप करायचं आपण. थोडीशी घाई करा मित्रांनो. जेवढे जास्त षटकाचे सामने खेळायला मिळतील त्या गोष्टीकडे आयोजन कमिटीने लक्ष दिलेलं आहे. आणि फायनल जर 4 षटकांचा झाला तर अजूनही प्रेक्षकांचा मनोधैर्य वाढू शकतो इथे. तर प्लीज सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण कमी वेळामध्ये आपला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. मॅच ऑन. मॅच कडे जाऊया आपण. ओ टू कॉम बॉक्स. पहिल्या चेंडूवर मात्र हा चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरतून स्कोरलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थोडीशी रणनीतीमध्ये चेंज पाहायला मिळते सलामीच्या जोडीमध्ये. अर्जुन सलामीचा बॅटर होता पण आता मात्र विदेश याला मात्र पाहिजे.
आणि पहिल्या चेंडूवर विदेशाने दाखवलं की माझं प्रमोशन का झालं. एका फटक्याने सांगितलं. तोच विदेश सज्ज होते परत खेळण्यासाठी. फुलटॉसवर चांगला ऑफ ड्राईव्ह कमालीचा. तेवढं छान क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चांगला खेळ पाहिलाय चेंडूवर. एक चांगला ऑफ ड्राईव्ह. त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कॉर्टचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला येतोय. चेंडूला फील्ड करतोय. त्यापूर्वी मात्र एकच सिंगल. दक्ष गोलंदाज ऋतिक चांगली बॅटिंग केली. ऋतिक यांनी सुद्धा अनेक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये त्यांचा पण वाटा. कमालीची बॅटिंग पाहिली खास आपण ऋतिक. त्यानंतर कुणाल, दक्ष, गायकवाड एक युवा डॅशिंग खेळाडू. गोलचा फटका आपण क्षेत्ररक्षक लावलेला आहे तिथं. लंगॉनला फक्त मिळेल एक सिंगल. डबल सिंगलने इथून मात्र काही साध्य करता येणार नाही. तुम्हाला प्रत्येक बॉलला षटकार किंवा चौकारमध्ये डील करावी लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार. त्याचा मात्र कमबॅक केलाय. फक्त 2 धावा खर्च करतोय. पहिल्या 3 चेंडूवर आल्या त्या 6. अजून 3 चेंडूर 6 जर आल्या तरी सरासरी तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाहीये. क्लास जोखीम घेऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे. आता जोखीम घेण्याचा प्रयत्न होता. प्रतिक्रिया टायमिंग मिस्टेक झालं आणि फक्त एक सिंगल. सुंदर गोलंदाजी पाहतो पण पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या. त्यापर्यंत 7 बिनबाद. धीमी सुरुवात म्हणता येईल कारण की 82 धावाचं टार्गेट आहे. तो टार्गेट जर तुम्हाला पार करायचा असेल तर पॉवर प्ले षटकामध्ये किमान 25 ते 22 धावाची मजल मारणं गरजेचं आहे. पण आता मात्र अशा दुसरं दिसतंय कारण की फक्त 7 आहे आणि शेवटचे या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल इज अ ग्रेट मॅन. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. निश्चित पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही समांतर रेषित करतील. या एकातिक धावीने टीमची धावसंख्या 8. ऋतिक सज्ज होताना व्हीआयपी डाईज या टोकाकडनं मारा करतोय. फुल टॉसर फटका जोरदार. शक्ती अफाट. वाईडिस लॉंग ऑन च्या वरतून आला हा षटकार. .50 ची सरासरी कायम पाहिजेत आणि आता मात्र त्या सरासरीवर पोहोचण्याचं काम करताना काय क्लास फटका मारला राहुल विदेशांनी. राहुलच्या बॅटमधून ज्यांनी पहिल्या सामन्यात 39 धावाची खेळी साकारली होती 13 चेंडूमध्ये तोच राहुल या सामन्यात काय करेल. अजून एक हा प्रहार पाहतोय. यावेळेस स्कोर लेग कडे वरतून चेंडू निघून गेला. बॅट टू द बॅक. दुसरा हा षटकार. टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दिया. इस वक्त पहले ओवर की समाप्ति पर कुल मिलाकर 82 रनों का लक्ष्य को स्वीकारते हुए बादशाह 11 पिंपलगढ़ की टीम का कुल मिलाकर स्कोर 20 रन. पहिल्या 3 चेंडूवर फक्त धावा आल्या त्या 6. त्यानंतर मात्र धावा आल्या तब्बल 14 धावा. राहुल खेळतोय 3 चेंडूवर 13. विदेश खेळतोय 3 चेंडूवर जर विचार केला आपण तर तब्बल 1 चौकार आणि 2 सिंगलनी 6 या धावसंख्येवर. नयन आलंय बॉलिंग अटॅक वर पाहतोय आपण. छोटस सामना पूर्ण करेल. अजून सामना जिंकण्यासाठी इथून तब्बल 62 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 22. सरासरी जवळपास बनवावी लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे की नाही पाहायचंय. चुकीचं क्षेत्ररक्षण. चौकार.
चौकांनी सुरुवात एकदा परत पाहतोय की आपण चांगली सुरुवात करताना इथं मात्र विदेशच्या बॅटिंगला चौकार आलंय. धावसंख्या पुढे सरकते ती 24. खूप उच्च कोटीची बॅटिंग करावी लागेल. हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. इथं मात्र बादशाह 11 पिंपळगड टीमला 82 धावांचं आव्हान नाही, तो आतापर्यंत तरी स्वीकारले. पहिल्या 7 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा. अजून एक हा क्लास फटका सॉफ्ट डिस्मिसल कव्हरला धक्का बसलाय तो पहिला. नवीन बॅटर रॉबर्ट येतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. असं वाटलं होतं की एक चांगली पार्टनरशिप बनते, पण ती पार्टनरशिप तोडली. चांगला चेंडू, परफेक्ट चेंडू होता, पण सहमत नाहीये पंच. एकली चेंडू कुठं प्रस झालाय पाहावं लागेल. पंच काय निर्णय देतात. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्या 25. चांगलं षटक. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यांचा मात्र कमबॅक केले, वापसी केली गोलंदाज नयन यांनी. खेळण्यासाठी राहुलला जास्तीत जास्त स्ट्राईक खेळणं गरजेचं नाही आपल्या टीमसाठी. याला थांबू शकत नाहीये, पण फटका चुकीचा आहे. दक्ष होता तिथं, झेल कंप्लीट करतोय. मोठा धक्का बसलाय. अतिशय चांगलं षटक पाहतोय आपण. नयन यांचं पूर्णपणे आता आपल्या टीमला रणजित विजयाकडे वाटचाल करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सध्या तरी 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केले एका षटकामध्ये. नवीन बॅटर जयदीप. त्यानंतर अजून एक चांगला सामना अर्णव स्पोर्ट खारबाव विपक्ष दापोडे बी. त्यानंतर मात्र शीतर्षणची विरत्न पाहूया. थोडंसं परिवर्तन करून घेताना नयन पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. 2 बहुमूल्य विकेट या षटकामध्ये पाहतोय आपण. 36 धावाची एक चांगली अतिशय पारी पाहायला मिळाली कुणाल यांच्याकडून. पिंपळनेर टीमचा तो बॅटर. त्याच धावाच्या बळावर मात्र 81 धावा धावफलकावर आणि 82 धावाचं बल्ल मोठं डोंगर उभा केला होता, आणि तो स्वीकारता मात्र चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. पण या षटकामध्ये कमबॅक केलंय. हा फटका पाहतोय आपण स्क्यूलेकडे. फक्त एक सिंगल इथे मात्र मिळेल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 26. लोअर फुल टॉस होता, त्याचा योग्य समाचार घेता आला नाही. फक्त एक सिंगल. आणि पाहतो की अतिशय चांगल्या षटकाची समाप्ती. पूर्णपणे कमबॅक केलंय. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी 55 धावेची आवश्यकता आहे. नवीन बॉलर नेत्र येतोय 30 षटक टाकण्यासाठी. चला सराव थांबवायचे मित्रा, कारण की अजून मेगा फिनाले दुसरा सेमी क्वार्टर्स बाकी आहे, आणि अजून एक पहिल्याच फेजला सामना बाकी आहे.
चांगला चेंडू होता आणि याचबरोबर पाहतो की अतिशय चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला अपील फेटाळून लावताना. आता मात्र म्हणावं लागेल की एकतर्फी सामना होतोय, कारण की राहुल नावाचा बॅटर बाद झाल्यानंतर जी आशा होती 511 पिंपळगाव टीमची ती संपुष्टात आली काय असा एक मनात प्रश्न निर्माण झालाय. यावेळेस पाहता फुल टॉस पाहतोय आपण लॉंग लेग कडे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, हा चौकार. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ती 31-31. 51 धावेची अजून आवश्यकता आहे. येणारे इथून जर विचार केला पण 10 चेंडू, प्रत्येक चेंडूवर 5 पाहिजेत, पण या चेंडूवर ठोकलाय हा चौकार. लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं पण न्यू एकविरा पिंपळे टीमचं. पहिला सामना अटीतटीचा सामना झाला होता. सुमित यांनी थोडीशी चुकी केली आणि त्याचाच परिणाम पहिला सामना टाय झाला. आणि या स्पर्धेमध्ये जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी त्याच बळावर आणि दांडी गोल. नवीन बॅटर खेळपट्टीवर प्रथमेश. सज्ज होताना खराब चेंडू, खूपच बाहेर होता. पंच वळतील, इशारा करतील, हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 36. फक्त एक सिंगल. राहुल बाद झाला तिथून मात्र असं वाटते की स्वीकारलाय हा पराभव. मित्रांनो, आयुष्यामध्ये पराभव तुम्ही स्वीकारू नका. प्रयत्न करा तुम्ही फाईट करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 20 आलत्या तेव्हा असं वाटलं होतं की खूप चांगली सुरुवात आहे. त्यात मात्र नईन यांचं षटक पूर्णपणे कमबॅक करून दिलंय पिंपळनेर टीमला. परत एकदा चांगला चेंडू होता. आतापर्यंत थोडासा बाहेर वळणारा चेंडू, आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या चिरुणी मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. 6 चेंडू. कारभार संघाने तयारीत राहायचं. यानंतर या मॅचच्या समाप्तीनंतर लगेचच आपण पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. थोडस वेळ कमी खर्च करू आपण. मित्रांनो, आज फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, मेगा फायनल डे. उपसरपंच चषक 2025 शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यानंतर अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि वीर तानाजी दापोडे बी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल दापोडे टीम. थोडस स्पीडअप करायचंय. पिंपळनेर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. चला आपण सर्व थांबवायचे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडूचा फक्त खेळ बाकी आहे आणि हा चेंडू खराब. वाईटचा इशारा येतोय. गोलंदाज पहिला पण वेदांत. या सामन्यात मात्र दक्षिणचा वापर करून घेतला नाहीये. खराब चेंडू. बिमर नोचा कॉल येतोय आणि फ्री हिट. प्रथमेश स्ट्राईकला असेल. सुवर्ण संधी. आता फ्री हिटवर एखादा मोठा फटका मारायची संधी निर्माण झाली. तो मारेल की नाही. दोन्ही बंधू आहेत म्हणते. वा भाई वा. ओ सुपर स्कोर ऑफ द विकेट कट. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण.
39. चांगला चेंडू, तेवढा छान असा फटका पाहतोय खाली क्षेत्रामध्ये, चेंडूला ड्राईव्ह केले, मनगटी फटका होता आणि या 2 धावा इथं मात्र कंप्लीट करताना 41-41 एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना परत पाहतोय आपण. नऊ एकविरा पिंपळनेर संघ ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं, कमालीची बॅटिंग राहिली. आघाडीचे 3 बॅटर्स ज्यांनी धमाल बॅटिंग केली होती, यावेळेस मात्र लॉंग लेग कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होईल. पहिल्या सत्राचा जर विचार केला म्हणजे एक अप्रूपा वेळेत टिपचं चांगलं प्रदर्शन. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. पराभवाचं अंतर कम करताना दोन्ही बॅटर पाहतोय आपण आणि या इनिंगचा या सामन्यातला पाहतोय आपण हा शेवटचा चेंडू असेल. एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. सज्ज होताना हो सम्मान देऊन बॅक टू द बॉलर्स. याचबरोबर हार्डलक बादशाह 11 पिंपळकर बेस्ट ऑफ लक पुढच्या फेरीमध्ये वाटचाल केल्याबद्दल विजय पाटील, विजय अँड ऑल न्यू एकविरा पिंपळनेर संघ. चला अर्णवपूर खारबाव संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारभाव टीम आणि दापोडे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपली सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. कुठेही आपण इथे ब्रेक घेणार नाहीये. मला तुम्हाला अनाउन्समेंट करायचं सुनील पवार. निश्चित संदेश पाटील सर सामनावीर ठरलाय, ज्यांनी बेमिसाल बॅटिंग केली. जवळपास आपल्या टीमसाठी 36 धावांचं योगदान दिलं. तो ठरलाय कुणाल आपण व्यासपीठावर यायचंय आणि क्षेत्ररक्षण खारबाव संघाने आपलं लावून घ्यायचंय. अर्णव एंटरप्राइजेस कारभाव टीम आणि वीर तानाजी दापोडे बी असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. हा देखील सामना रंगतदार होईल. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर पंच